एका चांगल्या रस्त्याचं नाव सांगतात. पण नुसतं तेवढं थांबत नाही. ती जी खर्च होणारे पैसे आहेत त्या पैशाचा विकास कोणाचा होतोय ते दिसतंय. पहिल्याची हवेली झाली, खाली देसाईची झाली, संपूर्ण कडवेळेनं प्लॉट होतात. धंदा करावा माणसानी, त्यांनी पैसे कमावे, त्यांनी मोठं व्हावं. अगदी अंबानी इतके मोठे झाले तरी आम्हाला मराठी माणसाचा काही द्वेष नाही. पण जो दिसतो पैसा, जी दिसती संपत्ती, जो दिसतो उन्माद, तो आमच्या लुटीतून आहे, आमच्या पोराबाळांच्या भविष्यातला आहे, आमच्या शहराच्या विकास कामातला आहे. हे जेव्हा जाणवतं तेव्हा त्याला विरोध करणं भाग आहे. तर कामाची यांची पद्धत कशी आहे? 55 कोटीचं टेंडर असं गंमतशीर काढतात. रस्त्याचं टेंडर काढायचं, त्याला कोणी पात्र ठरेल भाड्याकडे मिस्त्री आणून त्याच्या एक लाईटचा पोल काढायचा, एक 10 तोलाचं काम करायचं. आता रस्त्याचा सिव्हिल वर्कचा ठेकेदार लाईटचा टेंडरवाला नसतो, लाईटचा टेंडरवाला ह्यांचा ठेकेदार नसतो. आणि मग ती ठराविक 2-3 लोकांना कामं ती 9-10% आभार, म्हणजे कुठली स्पर्धा होऊ द्यायची नाही. सुशिक्षित बेरोजगाराला मला एक सांगा, एकेका बेरोजगाराला 50 लाखाचं काम द्यावं साधारणतः वर्षात, ती महाराष्ट्र शासनाचं धोरण. त्यानुसार त्यांनी जे 200-250 कोटीची कामं आणली म्हणतात, 50 लाखानं कामं दिली असतील तरी 400 सिव्हिल इंजिनियर मुलांना आज 5-10 हजार रुपयानं पुण्या मुंबईत साईटवर, म्हणजे साईट सुपरवायझर म्हणून कामं करतात, त्यांनाही संधी मिळाली असती, त्यांची उन्नती झाली असती. पण नाही, काम देसाई भंडारी बसले आणि मग त्यांच्याकडनं ह्यांनी 22% त्या पोरांनी यांच्याकडनं काम विकत घ्यायचं, वर 17% जीएसटी भरायचा, साहेबाची कमिशन भरायची आणि त्या 50% गरीब बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या कामाला काय नाही द्यायचं. उद्या कामाला काय झालं की त्याच्यावरच आत्महत्या केल्या लोकांनी. आम्ही तो संघर्ष केलाय, विरोध करत राहिला, विरोधाची किंमत मोजली. तडीपारीपासून, हातापारीपासून, हल्ल्यापासून अॅट्रॉसिटी पर्यंत, खोट्या केसेस पर्यंत सगळ्याला समोर गेलो. पण मी कोयना कच्चा आहे, एकमेव जगातील कोयना तुझ्या काठाला तीर्थक्षेत्र नाही. आम्ही गोष्टी सांगत नाही, आम्ही विरोध करतो. आणि आजपर्यंत त्यांना कोयनेचा एकही माणूस रंगलेला नाही. शंभूराज देसाईंच्या पासून श्रीनिवास पाटलापर्यंत, बाळासाहेब देसाई पासून नरेंद्र पाटलापर्यंत माणसं आणलेली नाही. आमचं मडं पडलं तर उचलून आमची भावकी तिकडे आमच्या गावाकडेच घ्यायचंय. आमच्यासाठी सुतक पाळणारे तर कोणी नाही. माझं तर तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही वाईट म्हणा, तडीपार म्हणा, गुंड म्हणा, बेताल म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, मी कबूल करतो. उद्या कधी तुमची सभा होण्याची, उत्तर द्यायची वेळ, त्या वेळेला मी मान्य करतो. त्यामुळे तुमचा वेळ त्यात घालवू नका. मी वाईट आहे का चांगला आहे सांगणार. जनतेच्या प्रश्नासाठी काय केलं, जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या. मी ठेकेदारांना तिकीट देणार नाही. ओपनच्या वर्गाला ओपनवर अन्याय करणार नाही. आणि इतर मागासवर्गीय असतील तिथं कुणबीना तिकीट देणार नाही. आणि बोलतात त्याला तरी स्टिकअप राहत. बोलन साताऱ्याचा सगळ्यात मोठा ठेकेदार देसाईलाच तिकीट दिलं. तो शालेय पोषण आहाराचा ठेकेदार फिरोज पठाण, त्याला तिकीट दिलं. तुम्हाला गोरगरीब फळ विक्रेता, हातावर पोट असणारा, नालबान फकीर, स्टूल दुरुस्त करणारा, छत्री दुरुस्त करणारा चालत नाही. पण कुराणाच्या दृष्टीने सर्वात पवित्र काम करणारा, लहान पोराच्या पोषणातलं सुद्धा अन्न खाणारा चालतो ठेकेदार. नगरसेवक या शब्दाची व्याख्या असते, त्यातच सेवक आहे. जनतेची सेवा करणं. मी 2001 ला सांगितलं होतं, त्या व्याख्येत गोपाळ अवतारे कैलासवासी हा बसायचा. आजही बरेचसे नगरसेवक त्यांची मार्केट आहे. परंतु तुम्ही मेहत्रेला तिकीट कुठल्या आधारावर दिलं? गेटमधून जो बाहेर पडत नाही तिथं मयूर बल्लावळे देतो म्हणायचं. आप्पा कोरे होता, पोपट कुंभार होता, मिलिंद कासार होता. किराणा पोच तिकीट आहे, किराणा पोच.
10 माणसांना तो मित्र माहित नाही की तो कधी पाण्यासाठी आला नाही, तो कधी कुणाच्या म्हणजे नळाला हे आला नाही म्हणून आला नाही. आणि एवढी क्रांतीच तुम्हाला करायची होती तर द्यायचं एखाद्या मागासवर्गीयाला तिकीट आणि सांगायचं अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीत, छत्रपतींच्या भूमीत आम्ही छत्रपतीला जोड करत असताना आम्ही देतो की आम्ही या मागासवर्गीयांना नगराध्यक्षपद देतो आणि आम्ही विरोधकांना आव्हान करतो की त्यांनी या सामाजिक क्रांतीला हातभार लावावा आणि विरोध करू. आम्ही मुसलमानांना देतो आणि सामाजिक एकतेचा संदेश साताऱ्यातनं जाऊ द्या, त्या छत्रपतींच्या पावनभूमीतनं जाऊ द्या हे म्हणतो. हे म्हणायचं तुमचं झालंच नाही. तुम्ही सर्वसामान्य मराठ्यालाही तिकीट दिलं नाही, सर्वसामान्य आम्ही कुलकर्णीसारख्या ब्राह्मणालाही दिलं नाही. तुम्ही तिकीट दिलं पंचपोळी. तुम्हाला जी पंचपोळी लागते त्याला तिकीट सर्वसामान्याची तिकीट नाही. तुम्ही कार्यकर्त्याला दिलं असतं, शेखर मोरेला दिलं असतं, उद्या संग्राम बर्गेला दिलं असतं, काका धुमाला दिलं असतं, किशोर शिंदेला दिलं असतं. माणसं उपयोग तुमच्याकडे. अविनाश कदम नव्हता. तुम्हाला हे जाणीव तर त्या तुमच्या गुरमीनं तुम्हाला नगराध्यक्ष पद चालणारा माणूस पाहिजे. काय आलाय रे, काय काम आहे रे, हे बघ त्याचं ते बोलणारा पाहिजे. कारण जनतेला तुम्ही गुलाम समजता. काल तुम्ही एका ठिकाणी म्हणला की तुम्ही विरोधी उमेदवाराला मदत करता, भाजपच्या विरोधी मतदान करताय, वेडे चाळे करू नका. बघा, भाजपच्या विरोधी मतदान करताय, वेडे चाळे करू नका. 98 साली पोटनिवडणुकीला उदयनराजे भाजपच्या चिन्ह होते, तेव्हा शिवेंद्रराजे तुम्ही विरोध केला होता का टाळ्या वाजवल्या होत्या? 2099ला तुम्ही उदयनराजेंना विरोध केला, ते भाजपमध्ये होते तेव्हा काय? 2004ला उदयनराजे भाजपमधून आमदारकीला लढले, विरोध केला, त्याचं काय? 2009ला नरेंद्र पाटील भाजपमधून लढला तुमच्या विरुद्ध, त्यावेळेला भाजपला विरोध केला, त्याचं काय? मग हे सर्व वेळे चालू झाले, हे तुम्ही 7-8 वेळा केले. एकदा माणसाला 1 वेळा करू द्या. आपण लोकशाही काय शब्द वापरतो? आता एकदा शिंदे साहेब तुम्ही आव्हान करा की या चिमण्यानं पाखरानं परत फिरा. आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती म्हणताय सोडून या. तुम्ही काय भाजपमध्ये जन्माला आलाय? दीनदयाळ उपाध्याय ह्याला आले होते वर्षाला आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी नामकरण केलं. हा काय तुमचं हे? काहीही बोलतात, लोकांना मूर्ख समजतात. रोज बघितलं की ह्यांचं IT पार्क, विमानतळ विकासाच्या भूतकाळात. आणि हे एकच गाव आहे तरुण, अजूनही सगळ्यांना नावं ठेवत नाही, आहेत बाकीचे तरुण. पण 25-30% तरुणांना असं वाटतंय की आपल्या इथे ह्यांच्या पाठीशी झोल भरतोय. वडिलांच्याकडनं गाडी घ्यायची, वडिलांकडनं पेट्रोलला पैसे घ्यायचे, चांगला मोबाईल घ्यायचा, शिट्ट्या वाजवत त्यांच्या मागणं घालायचं. ते गारवाची गोष्ट आहे. ते दोघेकडे गाडं होतं, ते दोघी त्याला जेवाय घालायचं नाही, खायला द्यायचं नाही, मारायचा, वजन डबल लादायचा. घरी वजन काढून घेतलं नदीसनं आल्यावर की त्याला तसंच सोडून द्यायचा. बाकीची आपली दुसरी गाडं होती ते म्हणजे का असा हा कष्ट सहन करत राहिले? तुला खायला मिळत नाही, तुला मार मिळतो, तरी तू तिथं राहिलास. तो म्हणला मला उज्ज्वल भवितव्य. म्हणजे कशाचं तुला उज्ज्वल भवितव्य आहे? ते म्हणला काय, ती पोरगी कशी ऐकत नाही म्हणला बघायची. आणि भांडण झालं की ते म्हणतो तुला आहे का बरोबर लगेच लावून दे. पोरगी सुंदर म्हणला, त्यामुळे मी ही ओझ वापरतो. आणि म्हणून तुम्ही भाजपचं कौतुक सांगताय, वास्तविक बातम्या काय आल्या सर की सातारा विकास आघाडीला 22 जागा, नगर विकास आघाडीला 22 जागा आणि मूळ शिवसेना भाजपला 6 जागा. म्हणजे बाहेरनं एखाद्यानं घरादार थोटवावं, त्यानं काय ती पाहुणा जर थंडी आहे, बाहेर गार आहे, माझी गाडी बंद पडली म्हणून त्याला आत घ्यावा. दिसतंय चांगलं, चांगल्या घरचं दिसतंय. आणि त्यानं येऊन जेव्हा वाढताना
आम्ही आता आलो की आमच्याकडे एवढं तुमच्याकडे तेवढं आणि तुम्ही जी म्हणून घरचे त्यांना एक मूद भात एक वाटी वरणाची राहिली तर डाळ खा. तेव्हा भाजप नव्हती आणि आता भाजप चालतंय. एकदाही यांनी इन्कार केला नाही की मविया नाही साविया नाही. आता आमचं हे उमेदवाराला दम देत आहे. चांगल्या चांगल्या वाड्यावड्याचं नाही एकेका मिनिटात दम काढून घेतले. साहेब यातलं खरं कारण आहे. त्यांनी एक गोष्ट मान्य करावी लागेल. जलमंदिरनं थेट नगराध्यक्षपदात आजपर्यंत 3 वेळा जलमंदिरचा उमेदवार झाला. ते दादा महाराज तर आशिया खंडात विक्रमी मतांना आले. रंजना रावत झाल्या आणि मागच्या वेळेला माधवी कदम झाले. जलमंदिराच्या यशाचं श्रेय सर्वसामान्य माणसात होता. 1 रिक्षावाला त्यांच्याबरोबर, नाभिक समाज त्यांच्याबरोबर त्यातले 1-2 नगरसेवक, शिंपी समाज त्यांच्याबरोबर त्यातले माळवली असोत, आंबेकर असोत नगरसेवक, माळी समाज त्यांच्याबरोबर, शेंडे असोत, बनकर असोत त्यांच्याबरोबर, सोनार समाजातले घोडके असोत, पंडित असोत त्यांच्याबरोबर. हे छोटा गोपाळ होता. मी मागशी त्याचं नाव घेतलं. ह्या सर्वांची मोठ बांधली की मुस्लिम समाजातनं आली असो, कधी नाशिक असो, आदमभाई भगवान असो, ज्यांची नावं घेतली पाहिजे ती मंडळी असो, बोगद्याकडे वडार समाज आहे त्यातले चौगुली असो, कावड्या चौगुली असो, बाकीचे असो, म्हणजे ह्या सर्व माणसांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता दाखवली. हे दाखवली. त्यामुळे साताऱ्याने विश्वास टाकला. काही कामं झाली. पण आज ठरवून ही चौकट मोडली गेलेली आहे. मी उदयनराजेंना सावधगिरीचा इशारा देतो. तुमचं राजकारण पक्षावर अवलंबून नाही. तुम्हीच सांगितलं पक्षपेक्षा मी मानत नाही. म्हणजे राष्ट्रवादी तेच सांगत होते. त्याच्यापूर्वी काँग्रेसमध्ये आल्यावर तेच राष्ट्रवादी तेच आणि भाजपमध्ये गेले तरी तेच. जनता हा माझा पक्ष. आज तुमच्यातल्या गद्दारांनी वाटाघाटीला बसताना तुमचा पक्ष मोडलेला आहे. तुम्ही ज्यांना वाटाघाटीला पाठवत होता ते गोपीनाथ पंत वकील नाही, ते कृष्णाजी भास्कर म्हणून जात होते. त्यांची बक्षिसं त्यांना दिली जाणार आहे. काटकरला शेंद्रे गटाने गण सोडलेला आहे. बनकरसाठी नसलेला 16 सोडलेला आहे. फक्त उघड होऊ नये म्हणून ते अमित महिपालचा अर्ज तिथे ठेवला. म्हणजे मलाही विरोध केला. आता अमित महिपालला शिवेंद्र बाबांनी जर कची बाराखडी म्हणाय घेतली तर तरवतीचा सुद्धा किंवा कमलाचा म्हणायच्या आत अर्ज काढून येईल अशी अवस्था. त्याचा म्हणे अर्ज राहिला. लोकांना पटण्यासारखं तरी सांगा. गणेश भोसलेच्या बायकोचा अर्ज राहिला. आज 8 मध्ये त्यांचा विकास देशमुख भाजपची 1 सीट बरोबर घेऊन उघड प्रचाराला लागला. आज 4 मध्ये त्यांनी केलेली उभी सत्तेबाई त्या जमिनीला घेऊन त्यांच्या विरोधात काम करते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचा माणूस हे केला. 19 महिला इकडे तिकिटाला दिली आणि 6 फुटही दिले. त्यातल्या ओपनच्या जागावर शेंडे यांची वर्णी लावली. म्हणजे विरोध होणार नाही. उद्या ती त्यांनीच म्हणलेली भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतची सातारा विकास आघाडीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. 5-5 वर्ष काम करणारे, प्रतापगडापासून पोस्टर लावणारे त्यांना तिकीट नाहीत. संघर्ष करणाऱ्यांना तिकीट नाहीत. ज्यामुळे बहुतीनं एकसंघ गोडोली ठेवून आणल्याने मागच्या वेळेला म्हणजे अपक्ष उमेदवार पाडला ते गावठाण मोऱ्यांच्या विरोधात. काल कीर्तनाच्या 1 नंबरला भाषण केलं. ते म्हणले प्रतिकाबा मोहिते काय पाकिस्तानात आलाय का? प्रतिकाबा मोहिते इथलाचा इथंच कष्ट करून जगला वाटलाय. त्याच्या वडिलांनी काबाड कष्ट केलंय आम्हाला माहित आहे. पण मग इंगरकर आणि कीर्तन काय आता बगदादला राहिला गेली का? तो जर पाकिस्तानात आला नाही तर कीर्तनांना इंगरकरांना तिथल्या गावच्या लोकांना बगदादला राहायला पाठवले गरजेत. बबन पाटलाच्या विरुद्ध तुमचाच उमेदवार उभे राहतात. तिकीट तुम्हीच घेता, तुम्हीच विरोधात उभं करता. आणि ह्या खेळाचा हिशोब तुम्हाला येत्या द्यावा लागणार आहे. दोनच गोष्टी मी आता सभेला उशीर झाला आणि महत्वाचे वक्ते आले. यांची काम करण्याची पद्धत सांगतो. जुना आरटी ऑफिस ते 2-3च उदाहरण देतो. वाडेफाटा रस्ता झाला.
त्याचा अजून फायनल लेअरही झालेला नाही. त्यात जी वाडेफाट्यावर 2 वडाची झाडं आहेत, रस्ता अरुंद कुपर कॉलनीच्या अलीकडची वडाची झाडं काढलेली नाही. त्यांनीच म्हणजे माणसं उभी करायची आणि वृक्षतोडीला विरोध दाखवायचा. आता तो रस्ता पूर्ण झाला की 5 वर्ष त्या ठेकेदाराची जबाबदारी त्याच्या खर्चाला दुरुस्त करण्याची. आता त्याला नवीन टेंडर काढायचं, चौकशी करण्याचं, त्याच्यावर 20 कोटी 55 कोटी टाकतोय ना. जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता झाला, पहिल्याच पावसात वाहून गेला. ठेकेदाराला कसं तरी दुरुस्त करायला लागला. 5 वर्ष दुरुस्त करायचे म्हणजे खाल्लेला त्याचाही पैसा आणि दिलेला पैसा वाटावा लागेल. आता त्यांनी नवीनच परवा मागच्या महिन्यात भूल छापा दिल्या, 19 कोटी रुपये त्या रस्त्याला आणले आणि कधी दिसला नाही असा रस्ता होता. कसलीही अवजड वाहतूक नसणारा मोना शाळेच्या समोरचा रस्ता कॉन्क्रीटचा केलाय आणि नवी मुंबई विमानतळाचा जो स्क्वेअर मीटरचा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैशाने केला. काम देसाई कॉन्ट्रॅक्टर. काल नोटीस आल्यात साहेब अतिक्रमणाच्या 91 वर्षाच्या लोकांना. मी शिवेंद्रराजांना एकच आव्हान करतो की रोज त्या राधिका रस्त्याला वाहतूक कोंडी होते, शेतकऱ्याला माल अडतो, दवाखान्यात जाणारे लोक अडकतात, कामावर जाणारी मुलं अडकतात, शाळेत जाणारे हे अडकतात. दिवसातून 10 वेळा कोंडी होती. अतिक्रमण काढायची एवढीच हौस आहे तर तुमच्या मार्केट कमिटीच्या दुकानाचा ते जो बाजार केलेला आहे त्याच्या ज्या 5-7 पायऱ्या आहेत आणि दारूच्या दुकानाबाहेर जे 2-3 हे जे ठेवलेले आहेत ते गंमतच्या समोरच्या त्या तेवढं काढा. तेवढंच सांगा लोकांना की बाबा ह्या अतिक्रमणातल्या माझ्या पायऱ्या मी आता काढतो. आणखी एक गंभीर गोष्ट सांगतो माझ्या कॉलनीत आणि मी गेले 1 वर्ष संघर्ष करतोय. पर्यावरण म्हणजे निगरगट्ट प्रशासन आहे. मुथाच्या खाजगी नावावर असणारा प्लॉट 43 नंबर त्याच्यावर फक्त बाग एवढं लिहिलं, उतारा त्याच्या नावचा लिखतो. त्याच्यावर 1,23,00,000 रुपयाचं शासनाकडनं मंजुरी इंजिनिअरचं काम करून घेतलं. कंपाऊंड तुम्हाला देसाईच्या प्लॉटला, मुताच्या प्लॉटला, त्याच्या प्लॉटला. ही जागा कुठलाही रुपया खर्च करता म्हणजे तुम्ही समाज मंदिर मागणं म्हणलं तर तुम्हाला सांगायचं की इथं ते मानता येणार नाही, जागा आपली आहे. जागा नावावर दिली, जागा बक्षीसपत्रांना दिली, जागा खरेदी करून दिली, जागा संपादित केली तर पैसे टाकता येतील. दुसरं आता तिथं म्हणजे मूळ ठेक्यात चेनली तिथं आता 7-7, 10-10 कोटी कंपाऊंड मंजुरी घेतली नगरपालिकेच्या खर्चात. याला मंजुरी आहे का? त्याच्यात मुदतवाढ आहे का? त्याला तांत्रिक मंजुरी दिली का? एवढं फक्त सांगा. HDFC बँकेचं 1.5 लाख भाडं होतं काय जे करारानं, त्याला घरगुती दारांना आकारणी केली जाते आणि सर्वसामान्यांचे एखादा हप्ता आणि त्याचं 30 वर्ष आता वसुली नाही. त्याला नोटीस काढत नाही. आज मी म्हणजे काल आचारसंहिता कक्षावाल्याकडे तक्रार केली तरी अजून त्याची दखल घेतली जात नाही. ते सुद्धा किती निगरगट्ट झाले. म्हणजे आपण म्हणतो तसं की म्हणजे मी आता आपण हे लागेल तुतारी हाताच्या घड्या चिन्हावर हे प्रचार करणारे उमेदवार आहे. ह्यांना अर्ज भरल्या दिवसापासून चिन्हावर प्रचार करण्याची परवानगी आणि जे अपक्ष आहे लोकशाही विषमता सुद्धा किती आहे बघा. जे अपक्ष आहेत त्यांना उद्यापर्यंत पोस्टर सुद्धा लावता छापता येत नाही, तर रिक्षा लावता येत नाही, तर चिन्ह सांगता येत नाही. बाबासाहेबांना घटनेतली ही असमानता मान्य नव्हती. ते सगळ्याच्या विरुद्ध लढायचंय. आपली शक्ती अपुरी आहे. आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होणार. तू तिकडे गेला होतास, तू ह्यांच्यावर बोललास, तू त्यांच्यावर बोललास, कोणावर केसेस करतील, कोणाच्या घरी काय पाठवतील. त्या सगळ्याला पळून उडवायचंय, त्या सगळ्याला साथ द्यायची. आम्ही आज आता शिंदे साहेबांच्या रूपाने एक संघर्षी योद्धा मिळालाय. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आला. काल कळलं ते ना, त्या अतिक्रमणाच्या नोटिसा काढल्या. काल ते वार्डात ते तिथे गेले, लोकांना दिलासा दिला तो होणार नाही, मी करू देणार नाही. आणि म्हणून आपण पत्री सरकारचे, आपण नाना पाटलाचे वंशज आहोत. आपण ब्रिटिशांशी प्रतिकार केलाय. आपण अफजल खान ह्याच मातीत काढलाय. आपल्यातले कोणी दळबद्री ठेकेदारांनी आपल्याला लुटायला येतील आणि आपण ते लुटू देऊ ह्या धर्मात कोणी राहता कामा नये. आमच्या विकासाच्या पैशाचा चूक हिशोब इथं द्यावा लागेल. पैसा हिशोब तुम्हाला इथं द्यावा लागेल. आता आमच्यात हिंदू मुस्लिम, मराठा मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय ही भांडणं लावू नका. BC OBC